नमस्कार. आजच्या आपल्या सत्रात स्वागत आहे. आपण आज झारखंडमधल्या मेडिकल ऍडमिशन्सवर म्हणजे एमबीबीएस, बीडीएस वगैरे जरा सविस्तर बोलणार आहोत. खास करून जे 2025 साठी प्रयत्न करत आहेत त्या नीट इच्छुकांसाठी. आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून कॉलेजेस, काउन्सिलिंग कसं होतं, कट ऑफ काय असू शकतो आणि खर्च किती येतो या सगळ्यावर आपण बोलू. म्हणजे 2025च्या विद्यार्थ्यांना एक काय म्हणतात त्याला स्पष्ट चित्र मिळेल. नमस्कार. हो, अगदी. झारखंड खरे तर मेडिकल शिक्षणासाठी एक महत्वाचं राज्य म्हणून पुढे येते. पण हेही तितकंच खरंय की कॉम्पिटिशन खूप आहे इथे. म्हणजे RIMS रांची, MGM जमशेदपूर आणि आता एम्स देवघर पण आहे. बरोबर. या मोठ्या संस्थांमुळे ओढा वाढलाय आणि अर्थात नीटचा स्कोर तो तर सगळ्यात महत्वाचा आहेच. अगदी. चला तर मग सुरुवात करूया पर्यायांपासून. सरकारी कॉलेजेस किती, खासगी किती किंवा डीम्ड कोणती, काय परिस्थिती आहे सध्या? आपण जर सरकारी कॉलेजेस पाहिली तर 7 रेग्युलर मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्यासोबत एम्स देवघर आहे. ओके. आता एम्स देवघरच्या ज्या 125 जागा आहेत त्या पूर्णपणे ऑल इंडिया कोट्याच्या आहेत, म्हणजे AIQ. त्यावर देशातून कोणीही येऊ शकतं. अच्छा. आणि बाकीची जी 7 सरकारी कॉलेजेस आहेत त्यात मिळून साधारण 750 ते 805 जागा आहेत. यातलं गणित असं आहे की 85% जागा या फक्त झारखंडच्या मुलांसाठी आहेत, ज्यांच्याकडे तिथलं डोमिसाईल आहे. हा झाला स्टेट कोटा. अच्छा, म्हणजे झारखंड डोमिसाईल कंपल्सरी आहे त्या 85% साठी. हो, अगदी. आणि उरलेल्या 15% जागा मग AIQ मध्ये जातात, म्हणजे देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या. समजलं. म्हणजे सरकारीमध्ये जवळपास 800 जागा धरल्या तरी मोठा वाटा राज्याच्या मुलांसाठीच आहे. आणि खासगी किंवा डीम्डमध्ये काय आहे? खासगीमध्ये एक आहे पलामू इथे लक्ष्मी चंद्रवंशी मेडिकल कॉलेज, म्हणजे LCMCH. तिथे 100 जागा आहेत. ओके. आणि दुसरं म्हणजे जमशेदपूरमध्ये मणिपाल टाटा मेडिकल कॉलेज, MTMC. हे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, तिथे 150 जागा आहेत. अच्छा, डीम्ड. हो, म्हणजे या दोन्ही मिळून साधारण 250 जागा खासगी आणि डीम्ड मिळून आहेत. तर एकूण MBBS जागा जवळपास 1000 किंवा 10,500च्या आसपास म्हणायला हरकत नाही. आणि BDS वगैरे? हो, BDS साठी पण रिम्स रांचीमध्ये एक सरकारी डेंटल कॉलेज आहे, 63 जागा आहेत तिथे. आणि 3 खासगी डेंटल कॉलेजेस आहेत, तिथे मिळून साधारण 250 जागा. म्हणजे 300च्या वर BDS जागा आहेत. आणि BHMS वगैरे पण याच काउन्सिलिंग प्रक्रियेत येतात. बरं, म्हणजे कॉलेजेस आणि जागांचं चित्र बरंच स्पष्ट झालं. आता सगळ्यात महत्वाचं की ह्या जागा मिळवायच्या कशा? ही काउन्सिलिंगची प्रक्रिया कशी चालते? कोण करतं हे सगळं? थोडं किचकट वाटू शकतं हे विद्यार्थ्यांना. हो, बरोबर आहे. प्रक्रिया थोडी विभागलेली आहे. म्हणजे बघा, झारखंडची स्वतःची जी बॉडी आहे, JCECEB, झारखंड संयुक्त प्रवेश स्पर्धा परीक्षा मंडळ, ते राज्य कोट्याच्या 85% सरकारी जागांसाठी, खासगी कॉलेजच्या जागांसाठी आणि MTMC मधल्या काही ठराविक जागांसाठी काउन्सिलिंग करतं. ओके, म्हणजे JCECEB प्रामुख्याने स्टेट कोट्यासाठी. हो. आणि दुसरीकडे आहे MCC, मेडिकल काउन्सिलिंग कमिटी. ही केंद्र सरकारची संस्था आहे. ती देशभरातल्या AIQच्या 15% जागा, एम्स देवघरच्या सगळ्या जागा आणि MTMCच्या उरलेल्या बऱ्याचशा जागांसाठी काउन्सिलिंग करते. अच्छा, म्हणजे 2 वेगवेगळ्या यंत्रणा काम करतात. आणि इथेच तो बंद राज्य म्हणजे क्लोज्ड स्टेटचा मुद्दा येतो, बरोबर? त्याचा नक्की अर्थ काय होतो? अगदी बरोबर पकडलं. झारखंड हे सरकारीच्या 85% जागा आणि बहुतेक खासगी जागांसाठी बंद राज्य आहे. म्हणजे ह्या जागांवर प्रवेश घेण्यासाठी अर्जदाराकडे झारखंडचं डोमिसाईल प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. बाहेरच्या राज्याचे विद्यार्थी ह्या जागांवर अर्ज करू शकत नाहीत. अच्छा, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना फक्त 15% AIQ आणि एम्स याच जागा उरतात सरकारीमध्ये. हो, पण यात काही अपवाद आहेत का? हो, आहेत ना. जे खासगी कॉलेज आहे LCMH, तिथे मॅनेजमेंट किंवा NRI कोट्याच्या काही जागा वेगळ्या प्रक्रियेतून भरल्या जातात. त्या कदाचित बाहेरच्यांसाठी खुल्या असू शकतात. बरं. आणि जी डीम्ड आहे MTMC, त्याच्या 150 पैकी फक्त 25 जागा JCECB भरतं राज्य कोट्यातून. उरलेल्या 125 जागा MCC मार्फत होतात, ज्या देशभरासाठी खुल्या आहेत. ओके. म्हणजे MTMC मध्ये बऱ्यापैकी संधी आहे बाहेरच्या विद्यार्थ्यांना पण. हो, MCC मार्फत. आणि ही JCECBची प्रक्रिया कशी आहे? आता नोंदणी सुरू आहे म्हणालात तुम्ही? हो, अगदी. JCECBची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि ती आता 16 जुलैपासून सुरू झाली आहे.
26 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे नोंदणीची. अरे वा, म्हणजे अगदी वेळेवर बोलतोय आपण. नक्कीच. तर यात काय काय असतं, आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, मग फी भरायची, मग मेरिट लिस्ट लागते, मग चॉईस फिलिंग म्हणजे कॉलेजेसचा पसंतीक्रम भरायचा, मग सीट अलॉटमेंट होतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग कॉलेजमध्ये रिपोर्टिंग. अशा फेऱ्या होतात. आणि पहिल्या फेरीत फ्री एक्झिट असतं म्हणते, ते काय आहे? हो, फ्री एक्झिट म्हणजे समजा पहिल्या फेरीत तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं पण ते तुम्हाला नकोय किंवा तुम्ही प्रवेश घेतला नाहीत तर तुमची सिक्युरिटी डिपॉझिट जप्त होत नाही. अच्छा. आणि तुम्ही पुढच्या फेऱ्यांमध्ये भाग घेऊ शकता. हा एक चांगला पर्याय आहे. विद्यार्थ्यांसाठी विचार करायला वेळ मिळतो. नक्कीच, हे महत्वाचं. चला आता येऊया त्या मोठ्या प्रश्नांकडे. किती स्कोर लागेल आणि खर्च किती येईल? काय वाटतं 2025 साठी? 2025 ची नीट परीक्षा थोडी कठीण होती असं ऐकविवात आहे. त्यामुळे अंदाज असा आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत सेम रँकसाठी स्कोर थोडा कमी लागू शकतो. ओके. तरीही सरकारी कॉलेजच्या स्टेट कोट्यासाठी आपण अंदाजे बोलायचं झाल्यास 2025 साठी जनरल किंवा यूआर साठी 500च्या वर, BC1 BC2 साठी 490च्या वर, EWS साठी 450च्या वर, SC साठी साधारण 350 प्लस आणि ST साठी 230 प्लस स्कोर अपेक्षित असू शकतो. हे आकडे अर्थात अंदाजे आहेत हा. बापरे, म्हणजे 500हून अधिक गुण मिळवणंही सरकारी जागेसाठी बरीच स्पर्धा आहे अजूनही. आणि खासगीचं काय, LCMC वगैरे? हो, LCMCचा कट ऑफ खूप खाली येतो. म्हणजे अगदी 180 ते 250च्या दरम्यान पण मिळू शकतं. पण त्याची वार्षिक फी खूप जास्त आहे, साधारण 10 लाखाच्या आसपास वर्षाला. अच्छा. हां, आणि जे डीम्ड आहे MTMC त्याची फी साधारण 8 ते 16 लाखांपर्यंत असू शकते वर्षाला. कोटा आणि कॅटेगरीनुसार बदलते ती. आणि सरकारी कॉलेजची फी? ती अगदीच कमी आहे, वर्षाला 10,000च्या पण आत असेल. अर्थात हॉस्टेल आणि मेसचा खर्च वेगळा असतो सगळीकडेच. म्हणजे खर्चात जमीन आसमानाचा फरक आहे सरकारी आणि खासगीमध्ये. याचमुळे मग काही विद्यार्थी झारखंडमधून बाहेर किंवा बाहेरचे झारखंडमध्ये येत असतील ना? अगदी. सरकारी जागा मर्यादित आणि स्पर्धा जास्त. त्यामुळे ज्यांना चांगले रँक्स आहेत असे झारखंडचे विद्यार्थी AICU मधून बाहेरची चांगली कॉलेजेस किंवा दुसऱ्या राज्यात जिथे खासगीची फी कमी आहे असे पर्याय बघू शकतात. बरोबर. आणि दुसरीकडे ज्यांना फक्त MBBS करायचे आणि बजेटची अडचण नाही त्यांच्यासाठी LCMCSचा कमी कट ऑफ आकर्षक ठरू शकतो. म्हणून बाहेरचे विद्यार्थी तिथे येऊ शकतात. आणि MTMC तर आहेच, MCC कोट्यामुळे. इथे बॉन्ड वगैरे काही आहे का, म्हणजे शिक्षण झाल्यावर सेवा वगैरे? नाही, सेवा बॉन्ड नाहीये सध्या. पण एक गोष्ट आहे, जर तुम्ही ऍडमिशन घेतलं आणि नंतर शिक्षण मध्येच सोडून दिलं तर 20 लाख रुपयांचा दंड आहे. डिस्कंटिन्युएशन बॉन्ड. हे लक्षात ठेवायला हवं. अच्छा, हा मोठा आकडा आहे. म्हणजे निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. नक्कीच. तर एकूण चित्र असं दिसतंय की झारखंडमध्ये संधी नक्कीच आहेत, पण खूप विचारपूर्वक पावलं टाकावी लागतील. डॉमिसाईलचा नियम महत्वाचा आहे, खर्च मोठा मुद्दा आहे आणि वेळेवर अर्ज करणं जे आता सुरू आहे हे तर खूपच गरजेचं आहे. बरोबर. वेळेवर नोंदणी, आपला स्कोर रँक बघून आणि बजेट लक्षात घेऊन मगच कॉलेजेसची निवड करणं हेच महत्वाचं आहे. जाता जाता एक विचार येतोय मनात. झारखंडसारख्या राज्यांमध्ये जिथे आता खाजगी आणि डीम्ड कॉलेजेस वाढत आहेत त्यांनी उपलब्धता तर वाढतीये शिक्षणाची, पण पुढे जाऊन याचा एकूण शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि परवडण्यावर काय परिणाम होऊ शकतो, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? हो, खरंय. याचा दीर्घकालीन परिणाम काय असेल हे बघायला